श्री गणेशाय नमः। जय जयाजी कर्पूर गौरा देवाधिदेवा भक्त मोहरा नगराज्य कन्येची आवरा मज बुद्धिदाता तू होई। हे कर्पूर गौर असलेल्या महादेवा देवाधिदेवा भक्तांच्या मुकुटस्थानी असलेल्या हे महादेवा नगराज्य कन्या, त्या नगराज कन्या म्हणजे हिमालयाची पुत्री पार्वती, त्या पार्वतीचे पती असलेले भगवान मला बुद्धी द्या। स्वधर्मान्हिक झाल्यावरी पुन्हा तारक्षापती श्रीहरी काही आचार निवेदन करी तोची सज्जने परिसावा। स्वधर्माचं अन्हिक अर्थात दिवसभर काय काय करावा, स्वधर्म कसा आचरण करावा हे सांगितलं आणि त्यानंतर काही आचार निवेदन करत आहेत। मने ब्रह्मचारी आणि यती वपन की जे पितृमरणांती नख कर्मादी केल्या निरोती चक्षुष्मान मानव होतसे। ब्रह्मचारी आणि यती अर्थात संन्यासी यांनी पिता मेल्यानंतर वपन करावं अर्थात केस काढावेत हे सांगितलं, नख काढावेत, स्वच्छता शरीराची करावी, त्यानंतर मनुष्य स्वच्छ नेत्री होतो। सर्व जनांच्या अर्था कारणे केशश्मश्रू नख छेदने ना पितासी क्रिया निमित्ताने मरणार्थ काही अवश्य दावे। सगळ्या जनांच्या कल्याणासाठी सर्वांनी केश आहेत, दाढी आहे, नख आहेत हे काढून टाकावेत आणि ना पितासी क्रिया निमित्ताने मरणार्थ काही अवश्य द्यावे अर्थात क्रियेच्या निमित्तानं मरणानंतर काही दान ही द्यावं। स्तवाव्या पूजाव्या गायी नित्य प्रदक्षिणा कराव्या बहुत गो प्रदक्षिणी पृथ्वी प्रदक्षिणा होत सशैल वन कानने। सांगितलं की दररोज गायीची पूजा करावी, दररोज गायीची पूजा करावी आणि प्रदक्षिणा जेवढ्या जमतील गायीला प्रदक्षिणा तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्यात, कारण गायीची एक प्रदक्षिणा ही पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारल्यासारखी आहे असं सांगितलंय। गायीशी खाजविता सर्व पाप जात गोग्रास दाने स्वर्गी वसत नमस्काराव्या गायी नित्य मंत्र पुनीत मनोनिया। गायीला जर खरारा केला, गायीच्या अंगावरून जर हात फिरविला तर पाप जातात असं सांगितलं। गायीला जर दररोज घास खाऊ घातला तर स्वर्गामध्ये त्याला नित्य वास असतो, म्हणून गायींना नमस्कार करावा आणि पुनीत असे मंत्र म्हणावेत। कुठला मंत्र म्हणावा सांगितलं, नमो गोभ्यः श्रीमतीभ्यः सौरभेभ्यश्च एवच नमो ब्रह्मसूताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः। अशा प्रकारे मंत्र म्हणावा। ऐसा मंत्र मनोनी गायी नमस्काराव्या प्रतिदिनी गोदान फलतया लागुनी प्राप्त होई असंशय। अशा प्रकारे मंत्र म्हणून गायींना दररोज नमस्कार करावा, त्या मनुष्याला गोदानाचं फळ प्राप्त होतं, निसंशय गोदानाचं प्राप्त होतं। गोदान न करता गायीची फक्त सेवा केल्याने त्याला हे फळ प्राप्त होतं। ज्याच्या गोठ्यात चिखल मक्षिका आणि तैशीच मुरकुट देखा दंड करोनियानिका दुग्ध काढी बळे जो नर तो कुंभी पाक नरका माझारी चिरकाळ पडे प्रेत शरीरी वायू पर्जन्य तापा भीतरी जो रक्षण करी गायीचे। पहा, गाय आहे परंतु त्याच्या गोठ्यामध्ये जिथं गाय राहते तिथं नुसता चिखल पडलेला आहे, नुसत्या माशा घोंगाळलेल्या आहेत, वेगवेगळे जीव तिथे फिरायले, छोटे छोटे जीव गायीला त्रास देणारे, तिथे गायीला त्रास करणारे प्राणी आहेत। त्यानंतर गायीला दूध काढायचं तर हाणून मारून गायीचं जो दूध काढतो त्याला कुंभीपाक नरकामध्ये स्थान आहे असं सांगितलंय आणि खूप काळ तो प्रेत शरीर बनून तिथे राहतो। आणि जो गायीचं रक्षण करतो त्याच्याबद्दल सांगितलंय, तो सप्तकुळांसह तरत जो गायीचे जल तृण नाशित तो ब्रह्महत्या दोष पावत उरगनाशना निश्चय।
जो गायीचं रक्षण करतो त्याचे 7 कुळ तरतात, 7ही कुळ तरून जातात, ते नरकामध्ये जात नाहीत. परंतु जो गायीचं पाणी नष्ट करतो, गायींना पिण्याचं पाणी नष्ट करतो, गायींचं गायरान नष्ट करतो, तो ब्रह्महत्यात दोष त्याला मिळतो. मास 2 सर्व दुग्धास मानुषे द्यावे वत्सास, तृतीय मासी 2 स्तनास, 1 चतुर्थ पंचम मासीन पातकी. 2 महिने त्या वासराला दूध द्यावं, त्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये 2 स्तनांचं दूध त्याला द्यावं आणि 5व्या महिन्यापासून 1 स्तनाचं दूध त्या वासराला द्यावं, त्यामुळे पातक होणार नाही. सदोष गायी असल्याही पाळावी, विपत्ती काळीही न टाकावी, आदरे पाळिता गोप्रदान पदवी, प्राप्त होई संशय. गाय एखादी खोडकर असेल तर त्या गायीला पाळावं सांगितलं, तिला सोडून देऊ नये किंवा तिला हटकाला विकू नये असं सांगितलंय. आणि जर अशा गायींचं जो रक्षण करतोय तर त्याला गोप्रदान ही पदवी निश्चय प्राप्त होते सांगितलं. तृण तो यादी के करून गायी पाळाव्या प्रतीक्षणी, दीप लाविता गोस्थानी, शतवर्षे प्राणी स्वर्गी राहे. गायीला गवत द्यावे वेळच्या वेळेला, पाणी द्यावे वेळच्या वेळेला, गायीचं पालन जर व्यवस्थित केलं आणि गाय जिथे राहते, गाय जिथे आहे त्या ठिकाणी दिवा जर लावला तर 100 वर्ष तो प्राणी स्वर्गामध्ये राहतो. गोरजे अवलक्ष्मी विघ्ने जात, अंगी 14 भुवने वसत, गोवध कर्त्यासी नरक गणित, 21 जाणावे. गायीच्या पायाखालची माती जी असते त्याला गोरज म्हणतात. गायीची चरण धूळ जी असते ती गोरज म्हणतात. त्या गोरजाने घरातली अवदसा निघून जाते, विघ्न निघून जातात. आणि अंगामध्ये, गायीच्या अंगामध्ये 14ही भुवन राहतात. 14 भुवन जेवढे आहेत ते सगळे पृथ्वीच्या खालचे अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल, पृथ्वीच्या वरचे भू, भुव, मह, जन, तप आणि सत्यलोक, हे सगळे लोक त्या गायीच्या शरीरामध्ये राहतात. आणि गायीचा वध करणारा जो आहे किंवा गायीला खाटकांना देणारा जो आहे त्याला नरकांमध्ये राहावं लागतं, 21 नरकांमध्ये राहावं लागतं. गोमूत्र गोमय क्षीर, दधी सर्पी कुश नीर, 1 रात्रोपवासे शोपाकवत नर, शुद्ध होई निश्चय. गोमूत्र, त्यानंतर शेण, गाईचं दूध, दही, त्यानंतर तूप, त्यानंतर दर्भ म्हणजे जे हराळ असते ती हराळ आणि पाणी, या सर्वांनी 1 रात्रपर्यंत उपवास जर केला तर चांडाळासारखा नर सुद्धा हे सगळं सेवन करून तो सुद्धा शुद्ध होईल. किती जरी पापी माणूस असला, गोमूत्राचं, शेणाच्या रसाचं, गोमयाचं, दुधाचं, दह्याचं, तुपाचं, जे दर्भ आहे अर्थात हराळ आहे आणि पाणी, या सर्वांना एकत्र करून किंवा पंचगव्याचं सेवन दररोज करणारा माणूस चांडाळाप्रमाणे पापी जरी असला तरी देखील तो शुद्ध होऊन जातो. उच्छोदक मस्तकावरी, धरिता सर्व तीर्थांचे फळ नरी, पावोनी पातकांची बोहरी, तात्काळची होत तै. गाईचं शेपूट जे आहे त्याच्यावरचं पाणी, त्याच्यावरून पाणी टाकून जर मस्तकावर धारण केलं तर सर्व तीर्थांचं फळ त्या मनुष्याला मिळतं. एखाद्या वेळी लहान मुलं जर रडायला लागले, खूप रडायला लागले, त्यांना जर काही वाटलं आपल्याला काही बाहेरचं झालंय तर भागवत ग्रंथामध्ये 8 श्लोक दिलेले आहेत. ते 8 श्लोक म्हणून गायीच्या शेपटीचे झाडा त्या बाळावर करावा, ते सगळे विघ्न त्याच्या ठिकाणून निघून जातील. तर अशा प्रमाणे कुठल्याही मनुष्यावर पुच्छोदक म्हणजे त्या शेपटीवरून पाणी टाकून जर मस्तकावर धारण केलं तर सगळे विघ्न नष्ट होतात, सर्व पाप नष्ट होतात. शृंगाग्री सर्वे तीर्थे राहत, मध्ये महेश्वर वसत, कर्णी अश्विनी कुमार तिष्ठत, शशी भास्कर नेत्रा माझे. गाय पूज्य का आहे? कारण तिच्या शृंगाच्या अग्रावर, शिंगाच्या वर सगळे तीर्थ राहतात, शिंगाच्या टोकांवर. आणि शिंगांमध्ये महेश्वर भगवान राहतात, महादेव राहतात.
कानांमध्ये अश्विनी कुमार, दोन्ही कानांमध्ये राहतात. त्यानंतर नेत्रांमध्ये सूर्य चंद्र राहतात सूक्ष्म स्वरूपाने. कंबल स्थानी कंबल नाग, हुंकारी सरस्वती सांग. कंठस्थानी वेद निष्ठंक, ककोदस्थानी हिरण्य गर्भ. गायीची जी कंबल असते, गळ्याखालची पोळी जी असते, तिथे कंबल नाग नावाची देवता राहते. गायीच्या हुंकारामध्ये, हंबरण्यामध्ये सरस्वती राहते. गायीच्या कंठस्थानामध्ये वेद राहतात. ककुद अर्थात गायीची जी वसवंड असते, वशिंड जे असते, त्या ठिकाणी हिरण्यगर्भ अर्थात ब्रह्मा राहत. विष्णू जीवनी नासिकी पवन, वरुण ओष्ठी पितर पृष्ठी जान. स्तन समुद्र धर्म पाद स्थान, पृथ्वी जान वक्षस्थानी. भगवान विष्णू तिच्या जीवनामध्ये प्राणामध्ये राहतात. नासिकेमध्ये पवन देवता राहतात. तिच्या ओठांमध्ये गायीच्या वरुण देवता राहतात. गायीच्या पाठीवर पितर देवता राहतात. गायीच्या स्तनांमध्ये समुद्र देवता राहते. गायीच्या पायांमध्ये धर्म देवता राहते. आणि वक्षस्थानी छातीच्या ठिकाणी पृथ्वी राहते. मुखी अग्नी जघनी रुद्र, लक्ष्मी योनी स्थानी स्थिर. जिह्वे पार्वती पुच्छी लक्ष्मी भास्कर, खुराग्री गंधर्व वसताती. मुखामध्ये अग्नी राहतो. जगनस्थळ अर्थात कटिभाग जो आहे तिथे रुद्र राहतात. योनीच्या ठिकाणी लक्ष्मी मैया राहते. जिव्हेच्या ठिकाणी पार्वती राहते. जिभेच्या ठिकाणी, शेपटीच्या ठिकाणी भास्कर अर्थात सूर्य देवता राहतात. खुरांच्या अग्राच्या ठिकाणी जे खुरा आहेत तिथे गंधर्व राहतात. गोमयी गंगा यमुना मूत्री जान, रेवा घृत दधी गोमूत्री पावन. ऐसी सर्व देवमयी म्हणून, पात्र सुपूजित विप्रासी द्यावी. गोमयी म्हणजे शेणामध्ये गंगा राहते. गायीच्या गोमूत्रामध्ये यमुना राहते. त्यानंतर घृतामध्ये रेवा, तुपामध्ये रेवा नदी राहते. त्यानंतर दह्यामध्ये आणि गोमूत्रामध्ये सुद्धा रेवा राहते. अशी सर्व देवमयी गाय आहे. सर्व देव गायीच्या शरीरामध्ये सूक्ष्म स्वरूपाने वसतात. म्हणून सुपूजित गायीची पूजा करून एखाद्या विप्राला, साधूला ती या ठिकाणी दान द्यावी. वस्त्रे कुंडले मुद्रिका युक्त, सवत्स पूजोनी मंत्रोक्त. दक्षिणा द्यावी दान सद्गुण्यार्थ, पंचस्वर्णमित प्रमाण तिचे. गाय दान देताना सवत्स दान द्यावी. वत्सासहित, वासरासहित दान द्यावी. वस्त्र असतील, कुंडल असतील, मुद्रिका असतील आणि त्याबरोबर दक्षिणा सुद्धा, त्या दानाचं सद्गुण होण्यासाठी दक्षिणा सुद्धा त्यासोबत दान द्यावी. आणि सुवर्ण किती दान द्यावं, सोनं किती दान द्यावं, तर पंचस्वर्णमित सांगितलं आहे. अर्थात 16 मासे एवढं सोनं सुद्धा दान द्यावं. घृतकांस्य पात्री तीळ कुश पुच्छोदक, ब्राह्मणस्ती दान द्यावे देख. कृष्ण धेनु वैतरणी सांग, अथवा द्यावी पाटला वर्णी. कशा रंगाची गाय दान द्यावी तेही सांगितलेलं आहे. आणि दान देताना काय काय दान द्यावं. घृत द्यावं, कांस्य पात्र एक द्यावं, घृत अर्थात तूप, तीळ द्यावेत, कुश द्यावेत आणि पुच्छोदक देखील घेऊन ब्राह्मणाच्या हातामध्ये ते दान द्यावं सर्व. कृष्णधेनू जर काळी गाय असेल ती जर दान दिली तर वैतरणी नदीचा त्रास होणार नाही. अथवा पाटलावरणी म्हणजे शुभ्र पांढऱ्या रंगाची असेल किंवा लाल रंगाची असेल ती जरी दिली तरी चालते. ती वैतरणी नदी तारीत, वृद्धा भुक्त भोगा हिंस्रास्तन स्रवत. यतन दोहा क्षीरावत्से मरत, उन्हाड फिरत जी सदा. सांगितलं गाय कशी द्यावी आणि गाय कशी द्यायची नाही हे सुद्धा सांगितलं आहे. ती दान दिल्याने काय फळ मिळतं हे सुद्धा सांगतात. वृद्ध गाय आहे, म्हातारी गाय, ती दान द्यायची नाही. भुक्त भोग आहे, दूध खाऊन खाऊन आता ती काही दूध देण्याच्या लायकीची राहिली नाही, अशी सुद्धा गाय द्यायची नाही. जी हिंस्र आहे, मारकी गाय आहे, ती मारकी गाय सुद्धा दान द्यायची नाही. मारकी बघून बघून
फडकून दान द्यायचे नाही. जिच्या स्तनातून दूध गळत राहतं आपोआप ती सुद्धा दान द्यायची नाही. त्यानंतर यतन दोहा म्हणजे प्रयत्नाने दुभणारी, खूप प्रयत्न करावा लागतो दूध काढण्यासाठी, तिचा माणसाला परेशान करून सोडते, अशी सुद्धा गाय दान द्यायची नाही. विक्षिरा दूध न देणारी गाय ही सुद्धा दान द्यायची नाही. वत्से मरणारी, वासर मरणारी ती सुद्धा गाय द्यायची नाही. उन्हाळ फिरणारी गाय कुठली तरी पकडून आणली दान दिली, फुकटचं दान तेही चालत नाही. हे उपनिषदांमधला मंत्र, त्याचाच अर्थ इथं ग्रंथकाराने सांगितला आहे. ऐसी गायीन द्यावी दान, कपिला जो देईल सुलक्षण, अथवा घेता ब्राह्मण स्वर्गस्थान पावती दोघे. कशी गाय दान द्यायची नाही सांगितलं, परंतु कपिला गाय जर असेल, काळी गाय असेल पूर्ण आणि सुलक्षणी असेल, सर्व लक्षणांनी युक्त गाय जर असेल तर देणारा आणि घेणारा दोघेही स्वर्गात जातात. ब्रह्मलोकी रोम संख्या सत, उभयमुखी वत्स पाय दिसत, गोदान केल्या पृथ्वी दत्त, केल्याचे प्राप्त पुण्य होय. अशी कपिला गाय जर दान दिली तर ब्रह्मलोकामध्ये रोम संख्या, शरीरावर जेवढे केस आहेत, जेवढे रोम आहेत, तेवढे संख्या त्या ब्रह्मलोकामध्ये तो मनुष्य राहतो. त्यानंतर गोदान जर दिलं, अशा प्रकारचं गोदान दिलं तर पृथ्वी दान दिल्या एवढं पुण्य त्या मनुष्याला प्राप्त होत असतं. गाऊ मे अग्रतः संतु, गायी पृष्ठभागी वसतु, गायी हृदयी नित्य राहतु, गायींमध्ये मी वसे नित्य. भगवंताने सांगितलं एक श्लोकामध्ये, त्याच भाषांतरित करतात ग्रंथकार, गायी माझ्या पुढे राहोत, गायी माझ्या पाठीमागे असोत, गायी माझ्या हृदयामध्ये नित्य राहतात आणि गायींमध्ये मी नेहमी राहतो. भगवान सांगतात सर्व गोदानी हा मंत्र, बोलिला से खगेश्वर, अशक्य असल्या मनुज फार, निष्क सुवर्ण अथवा रजत, तयाचे करावे दान, 20 गुंजा निष्कमान, समर्थ सोनी करिता षटपन, फल संपूर्ण पावे तो. गोदान देताना कुठला मंत्र म्हणायचा ते सांगितलं. गाव व्याघ्रत संतो हा मंत्र म्हणायचा. आणि मनुष्य अशक्त असेल, समर्थ जर नसेल तर थोडस सुवर्ण सोनं किंवा थोडस रजत चांदी देखील दान करायची सांगितलेली आहे. किती दान? 20 गुंजा दान द्यायची. हे जुनं माप आहे, जुन्या काळातलं माप आहे. तर 20 गुंजावर तेवढं दान द्यायचं सांगितलंय. आणि जो समर्थ आहे, ज्याच्याकडे संपत्ती फार आहे तरी देखील जो दान करत नाही, अशा षट मनुष्याला कुठलंच फळ प्राप्त होत नाही. प्रेत कर्म करता आणि प्रेत दोघेही तद्गती ते पावत, दाना माझी 3 मुख्यभूत, प्रेतोपकारार्थ बोलिली. प्रेताचं कर्म करणारा करता अधिकारी आणि प्रेत दोघे सुद्धा त्या गतीला प्राप्त होतात. जो करणार आहे आणि प्रेत दोघे सुद्धा त्या उत्तम गतीला प्राप्त होतात. म्हणून दानामध्ये 3 मुख्य कुठले दान आहेत ते सांगितले प्रेताच्या उपकारासाठी. नित्य कुंभ, नित्य दीपष्टवीद पद, तिलपात्र जपात्र प्रसिद्ध, उपान देता सुखगाद प्राप्त होई प्रेतासी. नित्य कुंभ, घागर दान करणं, दररोज दीप लावणं, 8 प्रकारचे पद जे सांगितले आहेत ते दान करणं, तिलपात्र, तिळाने भरलेलं पात्र आहे ते दान करणं, किंवा तुपाने भरलेलं पात्र आहे ते दान करणं, किंवा उपान म्हणजे जोडा दान दिला तर अगाध असं सुख प्राप्त होतं. ऐसे गोदानाचे महिमान, वैनते या केले निरूप, आता अन्नदान पावन एके महिमानत याचे. गोदानाचं महिमान सांगितलं. गायीचं दान, कशा गायीचं दान करू नये आणि कुठल्या कसली गाय दान करावी, त्याने कुठलं पुण्य होतं, ती महिमा सगळी सांगितली. आता अन्नदानाचं महत्व किती आहे, अन्नदानाची महिमा काय आहे, महात्म्य काय आहे ते सांगतात. देव ऋषी गण भूसूर, अन्न प्रशंसिती निरंतर, अन्नी यज्ञ सर्व लोकतंत्र, विश्व समग्र अन्ने धरिजो. देव, ऋषी,
भूसूर म्हणजे ब्राह्मण सगळे अन्नाची प्रशंसा करतात. अन्नाची प्रशंसा कोण करीत नाही? पृथ्वीवर जेवढे लोक आहेत त्यांना चांगलं चांगलं खाऊ वाटतं आणि चांगलं मिळालं तर कोणी प्रशंसा करतं. काय सुंदर चांगले गुलाबजामुन होते, कोणी सांगतं चांगले पदार्थ केले तर अन्नाची प्रशंसा देवता सुद्धा करतात. म्हणून अन्नाद्वारे यज्ञ करणं, अन्नदान करून यज्ञ करणं सगळीकडे प्रसिद्ध आहे. कारण विश्व हे समग्र अन्नानेच धारण केलेलं आहे. प्रत्यक्ष अन्नमय प्राण हे सर्वी सर्वत्र विंदान, असो स्वकुटुंब हे पीडून अन्नदान ब्राह्मणासी द्यावे. प्रत्यक्ष प्राण जे आहेत ते अन्नमय आहेत. प्राण अन्नावरच टिकून राहतो. अन्नच मिळालं नाही तर प्राण सुद्धा टिकत नाही. त्यानंतर सांगितलं की स्वकुटुंबाचं पीडन करून सुद्धा अन्नदान करावं. कबीरजींचे उदाहरणं प्रसिद्ध आहेत, कबीरजींचे दृष्टांत प्रसिद्ध आहेत. अन्नदान कशा प्रकारे कबीर महाराजांनी केलं हे सांगितलं. स्वतःच्या कुटुंबाला पीडा जरी दिली आणि तरी अन्नदान करता येत असेल तरी देखील अन्नदान करावं हे सांगितलं आहे. अतिथीची अवज्ञा न करावी, आदरी अन्ने अर्पावी, चांडाळ पतित शत्रुजीवी, अन्नदान समये समान सर्व. आलेल्या अतिथीची अवज्ञा करू नये. घरामध्ये अतिथी आलाय त्याची अवज्ञा, त्याचा अपमान कधी करू नये. आदराने सन्मानाने त्याला अन्न द्यावं, त्याला भोजन खाऊ घालावं. भोजन खाऊ घालण्यासाठी काही अधिकारी नसतो. जसं ज्ञानदानासाठी अधिकारी लागतो, कोणालाही ज्ञानदान करता येत नाही. जो अधिकारी आहे, जो ग्रहण करण्याच्या योग्यतेचा आहे त्याला ज्ञानदान केलं जातं. परंतु अन्नदानाच्या वेळी हा चांडाळ आहे, हा स्वजाती भ्रष्ट आहे, हा पापी आहे, हा पतित आहे, हा शत्रू आहे, काही बघायचं नाही. कोणी जरी आलं तरी त्याला अन्न द्यायचं. त्यांसही अर्पावे अन्न, मग काय वर्णावे ब्राह्मण, शक्तीनुसार द्यावे अन्नदान, ब्राह्मणासी देता होत क्षय. तर सर्वांना अन्नदान द्यावं असं सांगितलं. ब्राह्मणाला तर निश्चितच द्यावं, ब्राह्मणाला साधू संतांना तर निश्चितच अन्नदान करावं आणि शक्तीनुसार जेवढं शक्य आहे तेवढं अन्नदान करावं. आणि ब्राह्मणाला अन्नदान दिलं, साधूंना अन्नदान दिलं तर ते अक्षय फळ पावतं किंवा ते अक्षय होतं अन्न. शूद्रासी दिधल्या महत्फल, इतर प्रशंसिती पुष्कळ, जैसा शेती पर्जन्य काळ, इच्छिता निर्मळ कृषी कपै. शूद्राला जर एखादं अन्न दिलं तर खूप मोठं फळ मिळतं, खूप महान फळ मिळतं. पितर त्या अन्नाची प्रशंसा करतात शूद्रांना अन्न दिल्यावर. जसं शेतामध्ये शेतकऱ्यांना वाटतं पाऊस पडावा, तसं पितरांना सुद्धा वाटतं की खूप लोकांना अन्नदान आपल्या मुलांनी करावं. तद्वत पितरांना इच्छित, आमुच्या कुळी पुत्र पौत्रादी संतती, कोणी जरी अन्नदान करीती तरी तेथे प्राप्ती घडे आम्हा. पितर नेहमी अन्नाचे भुकेले असतात. आमच्या कुळामध्ये कोणी पुत्राचे पुत्र, नातू पंतू कोणी जरी अन्नदान दिलं तरी ते अन्नदान आम्हाला मिळणार आहे, ते अन्न आम्हाला मिळणार आहे, म्हणून ते आनंदी असतात अन्नदानामुळे. ब्राह्मण हे महद्भूत, सोयी जरी याचना करीत, न मागता हे दिधल्या दत्त, पुण्य पार प्राप्त होई. ब्राह्मण तर श्रेष्ठच असतात, परंतु जर याचना करत ब्राह्मण आला किंवा न मागता सुद्धा आपण जर दान दिलं तर अपार असं पुण्य होतं. अन्नदाता पशु लाभत, पुत्र कन्या धन बहुत, बहुत बळरूप प्राप्त, स्वर्ण भोगी होत महासुखी. जे अन्नदान करणारे मनुष्य आहेत त्यांना पशु मिळतात, पुत्र मिळतात, कन्या मिळतात, धन मिळतं, खूप बळ मिळतं, सुंदर रूप मिळतं, स्वर्ण सुद्धा मिळतं आणि महासुखी तो मनुष्य होतो. म्हणून अन्नदानाचं खूप महत्व सांगितलेलं आहे. अन्न प्रत्यक्ष करी तृप्ती, अन्ने क्षुधा निवारे निश्चिती, अन्नदाते स्वर्गासी जाती, देव पूजिती तया ते. अन्न प्रत्यक्ष तृप्ती करणार आहे. ढेकर दिला म्हणजे तृप्त झाला मनुष्य, तर प्रत्यक्ष तृप्ती करणार आहे अन्न, भूक घालवणार आहे अन्न,
म्हणून अन्न दान करणारा जो मनुष्य आहे तो निश्चितच स्वर्गाला जातो आणि देव सुद्धा त्याची पूजा करतात, जे दररोज अन्नदान करणारे आहेत त्याची. अन्न नसता शरीर नासत, पंचधातू क्षीण होत, बळवान ही नाश पावत, अन्न नसतात यासी. अन्न जर नसेल तर शरीर नाश पावतं, खायलाच मिळालं नाही तर आपोआप माणूस काही दिवसाने मरून जातो. पाची धातू शरीरामधले क्षीण होतात. किती जरी बलवान असेल, पहिलवान जरी असेल आणि त्याला भुकेलं ठेवलं बरेच दिवस, तो सुद्धा क्षीण होतो, मरू शकतो तो बरेच दिवस नाही खाल्लं तर. सायं प्रात अग्निहोत्र हवन, यथाविधी करिता जान, वृष्टी होत त्या पुण्यान, अन्न निर्माण वृष्टी पासूनी. सायंकाळी आणि सकाळी, सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र जे ब्राह्मण करतात, हवन करतात आणि यथाविधी करतात, जसं शास्त्राने सांगितलं आहे तशा प्रकारे अग्निहोत्र, हवन, स्नान, संध्या करतात. त्याद्वारे वृष्टी होते आणि वृष्टीपासून अन्न तयार होतं. विवाह यज्ञ प्रेत कार्ये समस्त, अन्नहीन केल्यान शोभत, हेमरत्ने असल्या बहुत, शोभा सर्वथान पावेची. एखाद्यानं विवाह केला, यज्ञ केला, प्रेतकार्य श्राद्धादिक केलं आणि अन्नदानच केलं नाही तर ते अजिबात शोभत नाही. जरी किती जरी सुवर्ण, किती जरी मोठा मंडप केलेला असेल त्या कार्यक्रमामध्ये, विवाहामध्ये असो किंवा यज्ञामध्ये असो किंवा श्राद्धामध्ये असो, पण अन्नदान जर केलं नाही तर ते सगळे व्यर्थ आहे. विवाहामध्ये सुद्धा किंवा श्राद्धामध्ये, यज्ञादी कार्यांमध्ये लोकांना ताटकळून ठेवून कितीतरी तासाने जेवण दिलं तरी पापच आहे, पुण्य तर नाहीच निश्चित. भूते अन्नापासून होती, अन्ने उदक वृष्टीने उद्भवती, यज्ञे पर्जन्याची प्राप्ती, अन्न निरोती यज्ञे होय. पाणी आहे, अन्न आहे, ह्याचा क्रम सांगितला आहे. अन्न कसं तयार होतं तर उदक वृष्टीने अन्न तयार होतं, धान्य तयार होतं, धान्यापासून अन्न, आणि यज्ञाद्वारे पर्जन्याची प्राप्ती होते. यज्ञात भवती सांगितलं आहे, यज्ञाद्वारे हे पाऊस पडतो. म्हणून निश्चितच अन्नदान हे एक यज्ञ आहे. अन्न विष्णू स्वये देव, अन्न से देव भव, अन्न ब्रह्मा देव देव, सोमरवी मरुद्गण अन्न. अन्न साक्षात विष्णू आहे, अन्न साक्षात देव स्वरूप आहे, अन्न साक्षात देव देव ब्रह्मा स्वरूप आहे, अन्न साक्षात रुद्र स्वरूप आहे, अन्न साक्षात रवी स्वरूप आहे, चंद्र स्वरूप आहे, मरुद्गण स्वरूप आहे. सर्व देवतामय अन्न आहे. अतएव वदे अन्नदान, करावे प्रेत मुक्त अर्थ जान, उदकयुक्त विशेषे पूर्ण, दान महिमान वाढ असे. अन्नाशिवाय या जीवनाची कल्पनाच आपण करू शकत नाही. अन्न आहे म्हणून सर्व जीव आहोत, म्हणून अन्नदान सर्वात महत्वाचं आहे. आणि प्रेताची मुक्ती व्हावी वाटत असेल तर निश्चितच अन्नदान करावं आणि जलदान देखील करावं. याचे विषयी पुरातन कथा ऐक पन्नगाशन, पूर्वी त्रेतायुगी मी जाण, रामावतार धरीला. एक फार पूर्वीची, फार पुरातन कथा भगवान विष्णू सांगतात की पूर्वी त्रेतायुगामध्ये मी रामावतार धरला होता. त्या अवतारी अगस्तीने कथन केले मज कारणे, ते ऐक एकाग्रमने निरूपण करीतो जे. रामावतारामध्ये अगस्ती महर्षींनी एक कथा सांगितली होती भगवान रामांना. हे गरुडा, ती एकाग्र मनाने ऐक, मी निरूपण करत आहे. ऐके रामा कथा विचित्र, मी तीर्थयात्रा करिता पार, कोणी एके स्थळी अरण्य सुंदर, महासरोवर तया माझी. अगस्ती ऋषी सांगत होते, हे रामा, मी एक सुंदर कथा तुला सांगतो की ऐक. मी एकदा तीर्थयात्रेला जात होतो आणि तीर्थयात्रेला जात असताना एका सुंदर ठिकाणी सुंदर असं अरण्य होतं आणि त्याच्यामध्ये एक महासरोवर, मोठा असा सरोवर, खूप सुंदर सरोवर होता. एक योजन तलाव विस्तीर्ण, चक्रवाक कारंडवार किरण, आश्चर्य रूप संपूर्ण, परितपोधन न सेविती. त्या महासरोवरामध्ये एक तळ होतं, 1 योजन एवढं लांब तळ होतं आणि त्या तळ्यामध्ये चक्रवाक, कारंडव
असे वेगवेगळे सुंदर सुंदर पक्षी होते. आणि तपोधन जे आहेत ते याचं सेवन का करत नाहीत म्हणून ते आश्चर्यचकित होत होते. त्या सरोवर तटाकी एक रात्री मी राहिलो रावणारी, उदय पावता तमारी तटकावरी मी गेलो. त्या सरोवराच्या त्या तळ्याच्या तटावर मी रात्र झाली होती म्हणून थांबलो जरासं. आणि त्या तटावर गेल्यानंतर मी पाहिलं तेव्हा तेथे पाहिले अपूर्व सपुष्ट आणि अजर शव, उदकाच्या समीपाभिनव देखून विस्मय मज झाला. त्या तळ्याच्या तटावर मी एक पाहिलं, एक शव होत, ते धष्टपुष्ट असं शव. मग मी त्याच्या जवळ जाऊन पाहिलं तर विस्मय झाला, आश्चर्य मला झाला. एक मुहूर्त चिंतन करीत उगाची राहिलो तटस्थ, कायही अपूर्व दिसत ऐसे चिंतन करीत असता. एक शव, धष्टपुष्ट शव कसं काय असू शकतं या ठिकाणी, या तळ्याच्या ठिकाणी, असं चिंतन मी करत होतो. आणि एक मुहूर्त झाला, त्यानंतर काय घडलं. एक मुहूर्त लोटल्यावरी विमान पाहिले मनोज वापरी, येत त्यात दिव्य शरीरी हंस विमानी बैसला. एक मुहूर्त झाल्यानंतर वरून एक विमान आलं आणि इतक्या वायुवेगानं, मनाच्या वेगानं ते विमान तिथे उतरलं आणि त्याच्यामध्ये एक दिव्य शरीर असलेला हंस त्या विमानामध्ये जाऊन बसला. त्या विमाना माझी 500 अप्सरा संघ सेवा करीत, सर्व सुंदरी अलंकार मंडित रमवीत त्या प्रती. हंस मध्ये गेल्यानंतर 500 अप्सरा होत्या त्या विमानामध्ये आणि त्या त्याची सेवा करू लागल्या. त्या सुंदरी अलंकार मंडित होत्या, रमवू लागल्या त्याच्या चित्ताला. कित्येक गाती कित्येक नाचती, कित्येक वाद्ये वाजविती, वीणा पटहना रीती स्वर्गवाद्ये मनोहर जी. जणू काय स्वर्गच उतरला आहे असं वाटावं. त्या विमानामध्ये पाहतात काही अप्सरा नाचत आहेत, काही अप्सरा गात आहेत, काही वाद्य वाजवत आहेत, काही वीणा वाजवत आहेत. जणू काही स्वर्गच उतरलाय असं वाटू लागलं. तो पुरुष विमानातून देव संकाश उतरला जाण, तृप्तीपर्यंत शमास भोजन करिता झाला रघुवीरा. त्या विमानामधून तो पुरुष, पहिल्यांदा हंस दिसत होता, पुरुष उतरला, विमानातून खाली उतरला आणि जे शव होतं पडलेलं त्या तळ्याच्या भोवती, तळ्याच्या तटावर जे शव पडलेलं होतं त्या शवाच्या बाजूला बसला आणि ते शव खाऊ लागला. तो कितीतरी वेळ त्या शवाला खात होता. मागुती विमानी आरूढता, मी तयासी झालो पुसता, कोण तू देव संकाश असता, आचार निंद्य करीतोसी. अगस्त्य ऋषी भगवान रामांना म्हणू लागले की मी तुझ्या उतरला, शव खाल्लं त्यानं, ते प्रेत मरून पडलेलं दष्टपुष्ट प्रेत होतं, तो खात होता आणि खाऊन परत निघाला. तेव्हा विचारलं कोण आहात तुम्ही, देवा समान दिसत आहात, देवासारखे दिसत आहात आणि शव खात आहात, हे आचार अतिशय निंदनीय आचार करत आहात, तुम्ही कोण आहात. काय याचे असे कारण, आश्चर्य वाटते मज संपूर्ण, तुझ्या आहाराचे श्रवण कराया संपूर्ण इच्छितो मी. हे शव खाण्याचं काय कारण आहे, मला तर आश्चर्य वाटायला लागलंय. इतकं निंदनीय कार्य पृथ्वीवर सुद्धा समजतात, तुम्ही तर देवासारखे दिसायला लागलात आणि देवासारखे असून सुद्धा एका प्रेताला, एका शवाला, एका मेलेला मनुष्याला खात आहात. काय याचं कारण आहे सांगा मला. ऐसी ऐकोनी माझी भारती, स्वर्गवासी तो प्रांजली सुमती, बोलता जाहला मज प्रती रघुनंदना शुभाक्षरे. माझी वाणी ऐकली, मी त्याला पृच्छा केली, विचारलं आहार तू का घेत आहेस. त्यानंतर तो स्वर्गवासी बुद्धिवान मनुष्य मला बोलला, हे रामा ऐक. मने ऐके मुनिवर्या माझे वृत्त, जेने सुख दुःख मजला प्राप्त, कर्माचा दुरतिक्रम होत तोची ऐक ऋषी सत्तमा. हे मुनिवर्य, हे महर्षी ऐका, ज्याद्वारे मला हे सुख दुःख प्राप्त झाले तो पूर्ण क्रम मी सांगतो, हे ऐका. पूर्वी वैदर्भ देशात
सुदेव राजा मम पिता विख्यात, लोकत्रयी कीर्ती भरीत असता झाला पूर्वयुगी. विदर्भामध्ये फार पूर्वीच्या काळामध्ये सुदेव नावाचा एक राजा राहत होता आणि त्या सुदेव राजाला सांगितलं त्याचा खूप कीर्ती होती. सगळ्या देशांमध्ये 3 लोकांमध्ये त्या सुदेव राजाची कीर्ती होती. तो माझा पिता होता सुदेव राजा. त्याच्या भार्या दोघी जणी, पुत्र झाले तया लागुनी, मी वडील श्वेत महागुनी, सुरथ धाकुटा जाहला. तो देवासारखा मनुष्य ते प्रेताचं मांस खाण्याचं कारण सांगतोय की पूर्व जन्मामध्ये माझे वडील सुदेव होते आणि सुदेव असताना त्यांना 2 मुलं झाले. त्यापैकी मी मोठा होतो, श्वेत माझं नाव होतं, आणि लहाना होता त्याचं नाव सुरथ होतं. मी खूप गुणवान होतो. अनंतर पिता पावला मरण, तौरी केले मज अभिषेचन, राज्य केले न्याय करून बहुत दिन वर्ष सहित. काही काळानंतर पिता मरण पावला. राजा मरण पावल्यानंतर मंत्र्यांनी माझा अभिषेक केला आणि मला राज्याभिषेक केल्यानंतर खूप वर्ष मी राज्य केलं, न्यायाने राज्य केलं. प्रजा पाळल्या पुत्रा परी, परंतु ब्राह्मणासी मी संसारी, अन्न न दिले सत्पात्री, दाने बहुत अन्य केली. मी माझ्या मुलाप्रमाणे प्रजेचं रक्षण केलं, प्रजेचं पालन केलं. सर्वांना मी सर्व काही दान दिलं, परंतु अन्नदानच केलं नाही. ब्राह्मणांना अन्नदान केलं नाही, साधू संतांना देखील अन्नदान, सत्पात्राच्या ठिकाणी देखील अन्नदान केलं नाही. दुसरे दान भरपूर केले मी. मग प्रवेशलो तपोवन, कुंभोद्भवातेची हे जाण, मृग पक्षी वर्जित संपूर्ण ऐशावनी प्रवेशलो. हे कुंभोद्भव अगस्ती महर्षी सांगत आहे, तो देवासमान पुरुष, की मी त्या तपोवनामध्ये गेलो आणि तपोवनामध्ये गेल्यानंतर त्या वनामध्ये मृग नव्हते, कुठले प्राणी नव्हते, कुठले पक्षी नव्हते, असं मोठं भयानक ते वन होतं. त्याच्यामध्ये मी प्रवेश केला. सुरथासी राज्य दिधले, म्याहे सरोवर सेविले, येथे दारुण तप मांडले सहस्र संख्या संवत्सर. मी माझा लहान भाऊ होता सुरथ, त्या सुरथाला राज्य दिलं आणि त्या तपोवनामध्ये एक मोठा सरोवर होता. त्या सरोवराच्या तटावर बसलो आणि 1000 वर्षपर्यंत मी तप करत बसलो. मग मी पावलो मरण, झाले दिव्य शरीर दैदिप्यमान, विमाना माझी बैसोन ब्रह्मलोका प्रती पावलो. मग माझं मरण झालं, मृत्यू झाला आणि दिव्य शरीर मला दैदिप्यमान चमकणारं असं इतकं दीप्तियुक्त शरीर मला मिळालं आणि त्यानंतर विमानामध्ये बसून मी ब्रह्मलोकापर्यंत आलो. तेथे क्षुधातृषा मज त्वरित, मुनी सत्तमा लागली बहुत, इंद्रिये व्यथित झाली समस्त, प्राण व्याकुळ होत पै. ब्रह्मलोकाला गेला तो राजा मृत्यूनंतर आणि ब्रह्मलोकाला गेल्यानंतर लगेच त्याला तहान भूक लागली. खूप प्राण व्याकुळ होऊ लागले, तिथे इंद्रिय व्यथित होऊ लागले ब्रह्मलोकाला गेल्यानंतर. मग ब्रह्मया पाशी पुशिला हार, भगवंता काय भक्षु सत्वर, ब्रह्मदेव बोलिला उत्तर, स्वदेह समग्र भक्षण करी. ब्रह्मदेवाला विचारलं त्या राजाने त्या सत्यलोकामध्ये गेल्यानंतर, हे भगवंता मला खूप भूक लागली आहे, तर मी काय खाऊ? ब्रह्मदेवाने सांगितलं, त्या तपोवनाच्या तटावर तुझं शरीर पडलेलं आहे, धष्टपुष्ट शरीर पडलं आहे, ते स्वतःच शरीर खा. आपुले नित्य स्वादू मांस, भक्षित जाई अति सरस, तपो तेजे पुष्टता शरीरास, राहे तुझा उत्तम. तुझं स्वतःच मांस दररोज जाऊन खात जा, कारण तुझ्या शरीराला तू जेवढं तप केलंस, खूप महान तप केलंस, त्या तपामुळे तुझं शरीर धष्टपुष्ट झालेलं आहे, तेज त्या शरीरावर आलेलं आहे, म्हणून ते शरीर खा तू. अगा श्वेत राजा पूर्व काळी, अन्नदान न केले त्वा भूतळी, संन्यासी अतिथी गृहाजवळी, आल्याही मोहे न दिधले अन्न पै. हे श्वेत राजा, याचं कारण काय आहे तुला सांगतो.
पूर्व जन्मामध्ये तू श्वेत राजा जेव्हा होतास तेव्हा भूतळावर राजा होतास. खूप साम्राज्य, एवढं मोठं संपत्ती, एवढं मोठे धन तुझ्याकडे असताना सुद्धा एखादा संन्यासी दरवाजामध्ये आला, भिक्षा मागितली तरी तू देत नव्हतास. एखादा अतिथी आला तरी त्याला खायला देत नव्हतास. कोणी जर साधू संत आले त्यांनाही तू मोहाने म्हणजे अविवेकाने, तुला न समजल्यामुळे तू खायला त्यांना अन्न दिलं नाहीस. त्या दोषे क्षुधा तृषा स्वर्गी बाधते पुण्य पुरुषा परिहारयाच्या सहसा स्वर्गा माझी नसेची. मग या पृथ्वी लोकावर जर अन्नदान दिलं नाही आणि स्वर्ग लोकामध्ये जरी गेला पुरुष, स्वर्ग लोकामध्ये जरी तो जीव गेला तरी स्वर्ग लोकामध्ये भूक तहान लागली तर तिथं काही खायला मिळत नाही जर इथं अन्नदान केलं नाही तर. यास्तव शरीर पुष्ट मांस भक्षित जाई अमृत रस समान तृप्ती तुझे मानस नित्य पावत जाईल पै. म्हणून हे श्वेतराजा, तू तुझं पुष्ट असलेलं मांस, शरीर नेहमी पुष्ट राहील तुझं, ते काही खराब होणार नाही. म्हणून तू दररोज त्या शरीराला अन्न म्हणून भक्षण करत राहा. अमृत रसा समान तुझे तृप्ती त्यातून होईल. अगस्ती जो का महामुनी तीर्थयात्रा प्रसंगे त्या स्थानी स्वतः दुर्धर्शील ते क्षणी कष्टमुक्त होशील तेव्हा. काही काळानंतर तीर्थयात्रेच्या प्रसंगाला म्हणून तीर्थाला जायचे म्हणून अगस्त्य ऋषी त्या ठिकाणी येतील आणि अगस्त्य ऋषी त्या ठिकाणी आल्यानंतर तू कष्टमुक्त होशील असं त्या राजाला ब्रह्मदेवाने सांगितलं. इंद्रादी सुरांते आहार द्यावया पुरते सामर्थ्यासे त्या मुनी येते तेथे तुझी कथा कायसी. अगस्त्य मुनींचं सामर्थ्य किती आहे. इंद्रादी देव आहे, सगळ्या देवतांना सुद्धा खाऊ घालण्याचं सामर्थ्य अगस्त्य ऋषींच्या ठिकाणी आहे. तिथं तुझी काय कथा सांगावी. तेची मी विधी वाक्य ऐकून बिभत्साहार करी अनुदिन ऐसा बहुत वर्षगण भोजन करिता पै गेला. असं विधी वाक्य अर्थात ब्रह्मदेवाचं वाक्य ऐकलं आणि मी बिभत्साहार, इतका वाईट आहार मी दररोज मला करावा लागत आहे. म्हणून 1 वर्षपर्यंत, खूप वर्ष झाले मी हेच भोजन करत आहे. भक्षिता शरीर नाही सरले माझे मन तृप्ती पावले या कष्टापासून उद्धरिले मुनी सत्तमा पाहिजे त्वा. हे शरीर खाता खाता संपलं नाही, आणखी सुद्धा कित्येक वर्षापासून हे शरीर खाऊन खाऊन देखील संपलं नाही. माझं मन सुद्धा तृप्ती पावलं नाही. म्हणून हे मुनी सत्तमा, हे मुनी श्रेष्ठा, मला या कष्टापासून, या दुःखातून माझा उद्धार करा. कुंभयोने तुझ वाचोनी उद्धरिता नसे अन्य कोणी ब्रह्म ऋषे प्रसाद करावया लागोनी योग्य आहे सी ऋषीश्वरा. हे कुंभयोनी अर्थात अगस्त्य ऋषी, तुमच्याशिवाय माझा उद्धार करणारा मला कोणी दिसत नाही. म्हणून माझ्यावर प्रसाद करा, अर्थात कृपा करा माझ्यावर. आणि कृपा करण्यासाठी ऋषीश्वर मला तुम्हीच योग्य दिसत आहात. पुरुषाक्रांतासी क्षीरसागर दरिद्रियासी जैसा कुबेर भेटताची कष्ट समग्र नाश पावती क्षण मात्रे. एखादा खूप तहानेने व्याकुळ झाला आहे आणि त्याला क्षीरसागर मिळावा, दुधाचा सागर मिळावा. एखादा खूप दरिद्री आहे, वैतागून गेलेला आहे आणि त्याला कुबेर भेटावा. आणि अशा झाल्यानंतर भेटता क्षणीच कष्ट संपून जातात. तसं तुम्ही भेटलात मला आणि सगळे कष्ट संपून गेले माझे. तैसा ऋषीश्वरा मज भेटलासी आता काय राहील क्लेश विवशी ऐसे श्वेत वाक्य ऐकोनी मानसी रघुत्तमा दुःखीत जाहलो. अगस्त्य ऋषी भगवान रामाना सांगत आहेत की मी भेटल्यानंतर तो राजा आनंदी झाला आणि सगळे क्लेश संपणार आहेत त्याच्या जीवनातले, असं त्या श्वेत राजाला वाटलं. मनी दया उपजली तदुद्धरार्थ वस्त्राभरणे घेतली राज ऋषीची पूर्व काया नासली एकची राहिले दिव्य शरीर. माझ्या मनामध्ये दया निर्माण झाली त्या राजाविषयी. त्याच्या उद्धारासाठी मी वस्त्राभरण घेतली आणि त्यावेळी त्या राज ऋषीची, त्या राजाची जी काया होती, ते शरीर होतं ते संपून गेलं, नष्ट झालं आणि त्या ठिकाणी एकच दिव्य शरीर राहिलं.
तृप्त झालो मनोन, नमस्कार करुणी राजनंदन, विमाना माझी बैसोन ब्रह्मलोका प्रती गेला. ते ब्रह्मलोकामध्ये राहून सुद्धा त्या राजाला ते मांस खावं लागत होतं, स्वतःच्या शरीराचं मांस खावं लागत होतं केवळ अन्नदान न केल्यामुळे. मग अगस्त्य ऋषींनी त्याची सुटका केली त्या राजाची, म्हणून नमस्कार केला अगस्त्य ऋषींच्या चरणामध्ये आणि विमानामध्ये बसून दिव्य शरीर प्राप्त करून ब्रह्मलोकाला तो राजा गेला. वास्तव रामान्नदान भूतळी करावे अनुदिन, अन्नदान करता तयान काय दानेन केली. हे रामा, खरोखर अन्नदान हे खूप महत्वाचं दान आहे आणि या पृथ्वीवर दररोज अन्नदान करावं. कारण अन्नदान करता जो आहे त्याने कुठले दान केले नाहीत, त्याने सगळी दान त्या अन्नदान करत्याने केली असं समजावं लागेल. सर्व दानांचे पुण्य घडत, तस्मात अन्नदान निश्चित, रामा करीत जाई सत्य तू जगन्नाथ विश्वात्मा. हे रामा, तू तर जगन्नाथ आहेस, तू विश्वाचा आत्मा आहेस, म्हणून सगळे दान अन्नदानाने घडतात, सगळ्या दानांचं पुण्य अन्नदानाने घडतं, म्हणून तू दररोज अन्नदान या पृथ्वीवर करत जा. तुझ प्रती काय सांगावे, वृद्धी सूतक झाल्या स्वभावे, त्या माझी अमान्य द्यावे, दोष नसे तयासी. एखाद्या वेळी वृद्धी सूतक झालं तर त्यावेळी अमान्य अर्थात कोरडं अन्न, कच्चं अन्न द्यावं, त्यामध्ये दोष नसतो. पक्व केलेलं अन्न मात्र देऊ नये सूतकामध्ये. ऐसे अगस्ती वाक्य ऐकून राम नित्य करी अन्नदान, तस्मात अन्नदाना समान नाही दुसरे दान पै. अगस्त्य ऋषींचे वाक्य ऐकले, ती कथा ऐकली आणि भगवान रामांना समजलं की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. पण भगवान राम दररोज अन्नदान करत होते. अन्नदानासारखं श्रेष्ठ दुसरं कुठलं दान नाही. धर्मी होई अर्थ प्राप्त, धर्मी काम जाई वाढत, सर्व पुरुषार्थात धर्म सत्य गरुडा जान निश्चयी. धर्म जर केला अर्थात दान जर केलं तर अर्थ प्राप्त होतो, धन प्राप्त होतो आणि कामना देखील धर्म करत असताना जो काम आहे, मनोरथ आहे ते वाढत जातात. म्हणून सर्व पुरुषार्थांमध्ये धर्म दान करणं हे निश्चितच महत्वाचं आहे. गरुडा ऐक. धर्मासमान नाही पुरुषार्थ, जो नर धर्म विवर्जित, पुत्र अथवा सुतात त्याग सत्य त्याचा कीजे. धर्मासारखं दुसरा कुठला पुरुषार्थ नाही. आचार संपन्न जीवन जगणं हाच खरा पुरुषार्थ आहे. जीवनामध्ये दान करणं हाही एक खूप उत्तम पुरुषार्थ आहे. आणि जो पुरुष धर्म विवर्जित आहे, ज्याच्या जीवनामध्ये धर्म नाही, मुलगा असो किंवा वडील असो, त्याचा त्याग करावा असं सांगितलंय. या प्रकारे भगवंत गरुडासी निरूपित, सूत शौनकादी ऋषी प्रत कथी समस्त माधव मने. अशा प्रकारे भगवान विष्णू गरुडाला हे सगळं निरूपण करतात आणि तोच गरुडाचा आणि भगवान विष्णूंचा संवाद सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगतात. असा हा संपूर्ण संवाद माधव हे ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहेत. इति श्री गरुड पुराणे प्रेत कल्पे अन्नदान महिमा वर्णनम नाम दशमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.